ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय त्रास ऍसिडिटीचा या विषयावरती। सुरुवात अर्थातच प्रश्नापासून नागेश रायबोले यांचा फोन येतोय अकोल्यावरून। नागेश, आपला प्रश्न विचारा। सर, माझा प्रश्न असा, मी सतत हॅलो हां सर, मी सतत 6 वर्षापासून बाहेर राहतोय। ओके, बाहेर राहतो सर 6 वर्षापासून। हॅलो सर। हा तुम्ही प्रश्न विचारा, मला ऐकू येतंय। हा, मी सतत 6 वर्षापासून बाहेर राहतोय, हां त्यामुळे साहजिक मेसचं जेवण आलंच मला। ओके, माझा प्रश्न असा की माझा ऍसिडिटी करून मला पोटाचा सुद्धा त्रास होतो जास्त, ते काही संबंध आहे का त्याबद्दल? काय प्रश्न होता? ते 6 वर्ष बाहेर राहतायत आणि मेसचं जेवण जेवतायत, तर त्याच्यामुळे आता त्यांना पोटात जास्त त्रास होतोय, तर ऍसिडिटीशी संबंधित आहे का? हो, ऍसिडिटीशी संबंधित असू शकेल। दुसरी एक शक्यता पॅरासायटिक इन्फेक्शन आहे का हे बघायला पाहिजे, कारण हे सारखं 6 वर्ष बाहेरचं खाणं खात आहेत, त्यामुळे बाहेरच्या खाण्यातनं हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे एक शौचाचा तपास करून ते आहे का आपल्याला कन्फर्म करता येईल। पुढचा प्रश्न घेतोय मुकुंद शर्मा यांचा पुण्यावरून। मुकुंद, आपला प्रश्न विचारा। हॅलो, गेली 10 वर्ष झालं मला अल्सरेटिव्ह कोलायटिसचा पोटाचा त्रास आहे आणि मेडिसिन्स वगैरे घेतले होते। 10 वर्षापूर्वी टेस्ट पण कम्प्लीट झाली। आता 10 वर्षानंतर पुन्हा एकदा टेस्ट घेतली, कारण 15 दिवस झालं त्रास होत होता, ब्लिडिंग होत होतं। ते ब्लिडिंग अजून सुद्धा एवढंच थांबलं नाही, खाल्लेलं पचत नाही, तर त्याचा काही ऍसिडिटी संबंध आहे का, किंवा काही डाएट असावं, किंवा ह्याच्या काही प्रिव्हेन्शन मेथड आहेत का? आता अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे असं तुम्ही आम्हाला सांगताय। अल्सरेटिव्ह कोलायटिसचा आणि ऍसिडिटीचा तसा काही अर्थार्थी संबंध नाही। हे जे ब्लिडिंग आणि तुम्हाला त्रास होतो हा आतड्याला, मोठ्या आतड्याला सूज आल्यामुळे आहे, त्याचा ऍसिडिटीशी काही संबंध नाही। कधी कधी काही गोळ्या ज्या स्टिरॉइडच्या दिल्या जातात अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते, पण ह्या रोगाचा आणि ऍसिडिटीचा काही संबंध नाही। पुढचा प्रश्न घेतोय अंकुश यांचा मुंबईवरून। अंकुश, आपला प्रश्न विचारा। मॅडम, हॅलो। हां मॅडम, माझं ऑपरेशन झालेलं आहे हर्नियाचं, ओके, आणि त्याच्यानंतर पोट वाढणं वगैरे असं खूप त्रास व्हायला लागलाय, आणि ऍसिडिटी वगैरे पण अधूनमधूनच। तर तो कशामुळे, त्या ऑपरेशनचा काही इफेक्ट वगैरे असावा का? आता हा ऑपरेशनचा काही, हर्निया ऑपरेशन आणि ऍसिडिटी तसा अर्थार्थी काही संबंध नाही, पण कधी कधी पेन किलर औषधं घेतली जातात ऑपरेशनच्या नंतर, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढून हा त्रास होऊ शकतो। ओके डॉक्टर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मला शेवटी फक्त एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे खूप जण आता बोलतात की आम्ही औषधं घेतो किंवा पेन किलर घेतो, तर पेन किलरमुळे पण ऍसिडिटीला पुढे काही त्रास होतो? पेन किलर्स हे फार ऍसिडिटीच्या दृष्टीने काही चांगल्या गोळ्या नाहीत, ज्या तुम्हाला बेनिफिट तुमचं दुखणं कमी होतं, पण तुमची ऍसिडिटी आणि अल्सर होण्याची शक्यता खूप वाढण्याची शक्यता असते। जे लोक जास्त काळ पेन किलर्स घेतात त्यातल्या जवळजवळ 30 ते 40% लोकांना अल्सर होण्याची शक्यता असते, ज्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे अल्सर फुटणे, अल्सरमधनं ब्लिडिंग होणे, ही कॉम्प्लिकेशन होण्याची ही खूप शक्यता असते। आणि ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, बऱ्याच वेळेला जे पेन किलरमुळे अल्सर होतात त्याच्यात काहीही सिम्पटम्स नसतात, त्यामुळे कॉम्प्लिकेशन झाल्यावरतीच आपल्या लक्षात येतं की या पेशंटला अल्सर झालेला आहे। ओके, थँक्यू सो मच डॉक्टर, इतकी छान आम्हाला माहिती दिल्याबद्दल। आणि ऍसिडिटी बद्दल अनुभव तर खूपदा येतो, ऍसिडिटीचा त्रास होतो, पण कधी एवढ्या प्रकारे ऍसिडिटी समजली नव्हती। सो मला वाटतं या सगळ्याचा नक्कीच या फायदा होणार आहे। पण या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत। कोणत्याही उपचाराआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। आणि टॉक टाइमचा हा कार्यक्रम तुम्ही आमच्या वेबसाईटवर पण पाहू शकता, www.ibnlokmat.tv वरती लॉग इन करा, तुम्हाला आमची वेबसाईट दिसेल। टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती त्रास ऍसिडिटीचा या विषयावरती, आणि उद्या आपण भेटणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा सोवनी यांना, आणि चर्चा करणार आहोत मुद्देसूद भांडण या विषयावरती। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर उद्या 1:30 ते 2 यावेळेत आम्हाला नक्की फोन करा। आमचा नंबर आहे 02266899204। टॉक टाइम मध्ये आज इतकंच। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।